नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीतील इंग्रजी विषयातील युनिट 2.1 वी शॅल ओव्हरकम या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. पेज नंबर 36 पहा. या ठिकाणी क्वेश्चन 1 सिंग द सॉन्ग, म्हणजेच ही कविता तुम्हाला तालासुरात मोठ्याने म्हणायची आहे. यानंतर क्वेश्चन 2 पहा. Each line in the poem tells you something about the people singing it. Read the sentences in column A and write the appropriate lines in column B. म्हणजेच काय पहा या ठिकाणी, तर आपल्याला कवितेतील ओळीमधून काहीतरी माहिती मिळते. तर या ठिकाणी ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचा अर्थ कवितेतील कोणत्या ओळींमधून आपल्याला लक्षात येतो ते या ठिकाणी लिहायचे आहे. या ठिकाणी तुम्हाला कॉलम एमध्ये काही अर्थ दिलेले आहेत, तर त्या अर्थाशी निगडीत कवितेतील ओळी तुम्हाला कॉलम बीमध्ये लिहायच्या आहेत. कॉलम एमधील लाईन पहा. द पीपल हॅव टू सफर मेनी हार्डशिप्स टुडे. तर या अर्थाची कवितेतील ओळ आपल्याला कॉलम एमध्ये लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माणसांना वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. तर आयुष्यामध्ये ही जी संकटं अडचणी येतात त्यामधून आपल्याला बाहेर पडायचे असते. तर या अर्थाची कवितेतील ओळ आहे वी शॅल ओव्हरकम समडे, म्हणजेच या संकटातून आपण कधीतरी बाहेर पडू. सेकंड लाईन पहा कॉलम एमधील. दे डू नॉट हॅव इक्वल स्टॅटस अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ अदर पीपल इन सोसायटी टुडे. म्हणजेच पहा या ठिकाणी आपण जेव्हा समाजामध्ये राहत असतो तेव्हा आपल्यामध्ये मैत्रीपूर्ण नाते आणि इक्वल स्टेटस केव्हा असतं सांगा, जेव्हा आपल्यामध्ये एकी असते त्यावेळेला. तर यासाठी कोणती ओळ येईल? वी शॅल वॉक हँड इन हँड समडे. यानंतर कॉलम एमधील तिसरी ओळ पहा. ऑदर पॉवरफुल पीपल आर ट्राईंग टू फ्रायटन द पीपल सिंगिंग द पोयम. म्हणजेच पहा या ठिकाणी काही ताकदवान माणसे, म्हणजे ज्यांच्याकडं पैसा ताकद आहे असे लोक काय करतात, इतर माणसांना फ्रायटन म्हणजेच काय घाबरवण्याचे काम करतात. तर यासाठी कोणती ओळ येईल? वी आर नॉट अफ्रेड टुडे, म्हणजे आम्ही घाबरणार नाही. यानंतर कॉलम एमधील चौथी ओळ पहा. द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे. म्हणजेच समाजातील काही लोक हे आजही स्वतंत्र नाहीत. तर यासाठी कोणती ओळ येईल? दी ट्रूथ शॅल मेक अस फ्री समडे. म्हणजेच आपण जर सत्याने वागणारे असू तर हेच सत्य आपल्याला यातून बाहेर काढेल. यानंतर शेवटची लाईन पहा. द पीपल सिंगिंग द सॉन्ग हॅव नो पीस टुडे. म्हणजेच यासाठी येणारी लाईन आहे वी शॅल लिव्ह इन पीस समडे. म्हणजे काही दिवस आम्ही शांततेत जगू. तर आपण शांततेत केव्हा जगू सांगा? जेव्हा आपल्यामध्ये एकी असणार आहे आणि आपण सत्याने वागू, त्यावेळेला आपल्यामध्ये नक्कीच शांतता निर्माण होईल. नेक्स्ट क्वेश्चन 3. फाइंड आउट मोर अबाउट द सिव्हिल राईट्स मूवमेंट इन द USA. यूज द इंटरनेट टू गॅदर द इन्फॉर्मेशन. म्हणजे काय? अमेरिकेतील नागरी अधिकाराविषयी झालेल्या चळवळीविषयी अधिक माहिती मिळवा. आफ्रिकन अमेरिकन म्हणजे निग्रो लोकांनी 1950 व 1960 या काळात आपल्याला इतर अमेरिकन लोकांप्रमाणे समान कायदे अधिकार मिळावेत याकरता चालवलेली अहिंसात्मक चळवळ बहुतांशी यशस्वी झाली. इंटरनेट वापरून अधिक माहिती जमवा. आन्सर. द सिव्हिल राईट्स मूवमेंट वॉज कंडक्टेड इन अमेरिका टू एंड social segregation and discrimination against
African Americans between 1954 and 1968. The main character of the movement was civil resistance. Between 1955 and 1968, acts of non-violent protest and civil disobedience resulted in the passage of several significant pieces of feared legislation to overturn discrimination practices. The Civil Rights Act of 1964 expressly banned discrimination based on race, color, religion, sex, or national origin in employment, ended unequal application of voter registration requirements, and prohibited social segregation in schools, at the workplace, and in public accommodations. यानंतर क्वेश्चन 4 पहा. फाइंड अदर इन्स्पायरिंग सॉन्ग्स associated with people's movement. You may list famous inspiring songs from your mother tongue or Hindi. जन आंदोलनाशी म्हणजे काय, लोकांनी केलेल्या चळवळीशी संबंधित इतर स्फूर्तिगीते मिळवा. तुम्ही तुमच्या यादीत मातृभाषेतील किंवा हिंदीमधील स्फूर्तिगीतांचाही समावेश करू शकता. तर या ठिकाणी आपण जी कविता पाहिलेली आहे वी शॅल ओव्हरकम, तर हे एक स्फूर्तिगीत आहे. तर या गीतासारखेच आणखी काही गीतं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. पहा, कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा, माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पाणी, झंडा ऊंचा रहे हमारा, यासारख्या स्फूर्तिगीतांचा तुम्ही समावेश करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन 5. नोट दॅट मेनी टाइम्स डू इज यूज्ड टू शो एम्फासिस. एक्झाम्पल, आय डू बिलीव. राईट 3 more sentences यूजिंग डू फॉर एम्फासिस. म्हणजेच काय पहा ठिकाणी, बऱ्याच वेळा डूचा उपयोग एखाद्या गोष्टीबाबत विशेष जोर किंवा महत्त्व देण्याकरता केला जातो. म्हणजेच आता या ठिकाणी आय डू बिलीव म्हणजेच काय, माझा नक्कीच ठामपणे विश्वास आहे. अशाच प्रकारची आपल्याला 3 वाक्ये लिहायची आहेत. यातील पहिला पहा, आय डू हॅव फेथ इन माय वर्क. डू शट अप. यू डू लुक टायर्ड. शेवटचा प्रश्न 6वा पहा. द वर्ड्स वी शल शो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. रीड द प्लेज गिवन इन युअर टेक्स्टबुक. यूजिंग युअर ओन आयडियाज राईट अ फ्यू सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय शल और वी शल. म्हणजेच वी शल हे शब्द एखादी गोष्ट करण्याकरता ठाम निर्धार दर्शवतात. तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्लेज प्रतिज्ञा वाचा आणि आय शल किंवा वी शलने सुरू होणारे आणखी काही वाक्य लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीला प्लेज दिलेली आहे, जी आपण मराठीमधून प्रतिज्ञा म्हणतो. ती इंग्रजीतील प्लेज तुम्ही वाचा. आय शल आणि वी शलने सुरू होणारे वाक्य पहा आणि त्यासारखेच आणखी काही वाक्य आपल्याला लिहायची आहेत. तर या ठिकाणी वाक्य पहा. वी शल फाइंड अ वे टू सक्सेस. आय शल ब्रेक थ्रू ऑल द हर्डल्स. वी शल रीच द टॉप एनी वे. वी शल प्रोटेस्ट अगेन्स्ट द ह्युमिलिएशन डन टू अस.